पावसाळ्यातील आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी ज्या घरगुती औषधे आपण वापरू शकतो त्यांच्याबद्दलची ही सिरीज आहे. आणि आजच्या सिरीजमधली जी वनस्पती आहे ती आहे तुळस. तर तुळशीचे गुण जे सांगितलेले आहेत, तर तुळस ही अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे, एक्सपेक्टोरंट सांगितलेले आहे. म्हणजेच कफ चिकट झाला असेल आणि अडकून बसला असेल तर तो बाहेर काढण्याचा जो गुण आहे तो तुळशीमध्ये आहे. त्याचबरोबर इम्युन सिस्टम बूस्ट करण्यासाठी तुळशीचा खूप छान उपयोग होतो. तर ही जी तुळस आहे ती जर आपण नित्यनेमाने पावसाळ्यात वापरात आणली तर त्याच्यामुळे आपल्याला जे फायदे होणार आहेत, तर त्याच्यामध्ये कफ आणि कोल्ड ह्यांच्यापासून प्रिव्हेंशन होणार आहे. सर्दी खोकला होण्याचे चान्सेस कमी होणार आहेत. इम्युनिटी वाढते, त्यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅकचे जे इन्फेक्शन पावसाळ्यात होत असतात ते इन्फेक्शनपासून आपल्याला बचाव करता येणार आहे. त्याचबरोबर अजीर्ण होणं किंवा गॅसेसचा त्रास होणं, हे जे त्रास होतात ते सुद्धा त्रास तुळशीचा जर आपण नियमित वापर केला तर होणार नाहीत. तर ही तुळस वापरायची कशी आहे, तर ही तुळस वापरताना आपल्याला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की तुळशीचा काढा बनवायचा. तर आज पुन्हा एकदा मी सांगते. यासाठी एक साधारण 7 ते 8 तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. 2 ते 3 मिरी घ्यायचे आहेत, थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत. 2 कप पाण्यामध्ये ही तुळशीची पानं आणि मिरी एकत्र टाकायचे आहेत आणि साधारण 1 कप उरेल इतकं हे पाणी आटवायचं आहे. आणि त्यानंतर गाळून थोडंसं कोमटच हा काढा प्यायचा आहे. तर ही ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा उष्णतेचा काही त्रास आहे, तर अशा लोकांसाठी ह्या काढ्यामध्ये थोडासा चेंज करायचा आहे. तर ते अशा लोकांनी त्यामधले मिरे न वापरता त्याऐवजी 1 पाव चमचा सुंठ आणि दालचिनीचा 1 तुकडा या काढ्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडासा गूळसुद्धा टाकायचा आहे. सो अशा प्रकारे अल्टरकडून हा काढा घेतला तर त्याचे पूर्ण बेनिफिटही मिळतात आणि उष्णतेचा त्रासही होत नाही. आणि ह्या सगळ्यांपेक्षा आणखी खूप सोपा उपाय तो म्हणजे सकाळी उपाशी पोटी साधारण 3 ते 4 तुळशीची पानं रोजच्या रोज चावून खाल्लीत तरी सुद्धा तुम्हाला तुळशीचे सगळे बेनिफिट मिळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की यातली कुठली रेमेडी तुम्ही वापरणार आहात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.